नमस्कार मित्रांनो, मी कोच वैभव सरवर, स्टीम फिटनेस अकॅडमी नाशिक येतो. आज खूप महत्त्वाचा मुद्दा मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. तो म्हणजे तुमच्या अभ्यासक्रमाचा आहे की GK-GS साठी कोणतं पुस्तक वाचलं पाहिजे. आता हे बघा, विद्यार्थी इतक्या चुका करताय बरं का. भरतीला खूप सारे महत्त्वाचे जे विद्यार्थी होते, म्हणजे ज्यांची तयारी खूप तगडी होती, ज्यांचा अभ्यास पण चांगला होता, खूप काही चुका केल्यामुळे मागच्या भरतीत राहून गेलेले, आणि जर ह्याच चुका कंटिन्यू करत राहिले तर पुढील भरतीत सुद्धा विद्यार्थी राहून जातील. आता GK-GS साठी काय झालेलं आहे माहिती आहे का, की आपल्याला पाठांतराचा भाग आहे. आपल्याला फक्त वाचनच नाही करत बसायचे, काही गोष्टी लक्षात पण राहिल्या पाहिजे. वेळेवर मुलांना काय झालं, परीक्षेला गेल्यानंतर वाचलेलं सगळं होतं पण आठवत नव्हतं, का की रिव्हिजन कमी पडल्या होत्या. आणि पुस्तकं वाचण्यासाठी मुलांनी काय केलंय, GK-GS साठी जर तुम्ही एखाद्या लायब्ररीत गेले, एखादा अभ्यास करणारा मुलगा बघा, तो इतकी मोठी पुस्तकाची थप्पी मारून ठेवतो. पुस्तकं लागतं ना, मॅथ, रिजनिंग, मराठी व्याकरणचे मोठे मोठे पुस्तकच आहे, पण GK-GS चे सुद्धा असे मोठे मोठे 3-3, 4-4 पुस्तकं घेऊन ठेवले. मार्केटमध्ये अचानक एखाद्या पुस्तकाची ॲडव्हर्टायझिंग होती, बरोबर. काही लोक बोलतात की ह्याच पुस्तकातून सगळा डेटा आलेला होता, ह्याच पुस्तकातून सगळा डेटा आलेला होता, पण मुलं पुन्हा ते पण पुस्तक घेऊन येतात, पुन्हा वेळेवर काहीतरी वेगळं होतं, कोणतंही एक बुक व्यवस्थित करत नाही, एक बुक जास्त वेळा वाचत नाही. आता तुम्ही मला जर विचारणार की सर मग पुस्तक कोणतं फॉलो केलं पाहिजे, तर मी आजही सांगतो तुम्हाला, मी कुठल्याही नवीन पुस्तकाला नाव ठेवत नाही. सगळे पुस्तकं ज्याच्या त्याच्या जागेवर चांगले आहे, पण माझ्या निदर्शनात जे आलेले आहे, कारण की आम्ही ते नवीन पुस्तकं पण बघितलेले आणि जुने पुस्तकं बघितले. जे जुने पुस्तक होते, जसं की तात्याचा ठोकळा झाला, फौजदार म्हणून पुस्तक आहे, बरोबर, आपलं प्रकाश गायकवाड सरांचं, याच्यामध्ये आजही डेटा आणि कंटेंट जास्त आहे, खूप सुटसुटीत आहे आणि व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. आता तुम्ही भरपूर पोरांनी हे पुस्तकं वाचलेलेच नाही, तुम्ही कंटिन्यू नवीन पुस्तकं वाचताय. का वाचताय, की तुम्हाला असं ऐकायला भेटतं की या पुस्तकातूनच खूप सारे प्रश्न आले. तुम्ही ते पुस्तक कधी वाचलंय का? त्या पुस्तकातून सुद्धा खूप सारे प्रश्न आलेले, फक्त फरक एवढा आहे की ते पुस्तकं जुनी आहे, बरोबर. मार्केटमध्ये त्यांची लेटेस्ट कॉपी येत आहे, पण त्यांची मार्केटिंग करणारं कोण नाही, हे कारण आहे. या कारणामुळे काय होतंय माहिती आहे का, की कुठेतरी तुम्ही कंटिन्यू नवीन पुस्तक वाटतंय. मला जर विचारलं की सर मग कोणतं पुस्तक प्रेफर करायचं, तुम्हाला आजही हे 2 पुस्तक प्रेफर कर, पण या 2 पुस्तकातलंही एकच पुस्तक घ्यायचंय तुम्हाला, आणि ते पुस्तक तुम्हाला फाटेपर्यंत वाचायचंय. आणि त्याच्या बाहेर जर प्रश्न जात असेल तर सोडून द्या. तो प्रश्न तुम्हाला नाही येणार तर कोणालाच येणार नाही. अभ्यास इझी आहे, तुम्ही कॉम्प्लिकेटेड करत चालले, ह्याच कारणामुळे तुमच्या हाताने मार्क चालले. पुढील भरतीमध्ये ह्या अडचणीत सापडू नका. मी जे टिप्स तुम्हाला देतोय ते फॉलो करा. 100% तुम्हाला त्याचा रिझल्ट येणाऱ्या भरतीमध्ये दिसेल. जय हिंद.